शंकरपाळ्यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। आणि इकडे काही मी मसाले घेतले आहेत। तीळ घेतलेत सफेद, जिरं घेतलंय, ओवा घेतलाय, लाल मिरची पावडर घेतले, हळद घेतलाय, कसुरी मेथी घेतली आहे, मीठ घेतलं आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा मैदा टाकत आहे। 1 चमचा मैदा घेतलेला आहे मी। चमचा मोठा घेतलेला आहे। ह्या पद्धतीचा चमचा घेतलेला आहे। छोटा घ्यायचा नाहीये, मोठा चमचा घ्यायचा आहे, 1 चमचा। आणि हा सुद्धा आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आणि कोमट पाण्यामध्ये हे आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। इकडे मी थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला थोडं थोडं करून मळायचं आहे। खूप सोप्या पद्धतीने होतात हे आणि झटपट होतात। हे थोडंसं पातळ झालेलं आहे, आपल्याला थोडं घट्ट पाहिजे। अगदी थोडंसं मैदा टाकत आहे, 1 चमचा पण नाही लागणार आहे। आता हे छानपैकी घट्ट झालेलं आहे। आता याला मी तेल लावत आहे। हा छानपैकी गोळा आपला मळून झालेला आहे। आता हा आपण असंच ठेवूया, अर्धा तास याला मुरून देऊया चांगलं। आता हा आपण झाकण लावून अर्धा तास असंच ठेवून देऊया। अर्धा तास झाला, आता आपण चेक करूया। अधूनमधून ह्याला मी 5-5 मिनिटांनी असं हाताने मळत होते, जेणेकरून हा सॉफ्ट राहील। हे बघा, एकदम मस्त झालेलं आहे। आता आपण ह्याच्या शंकरपाळ्या करायला घेऊया। इथे मी कोलपाट लाटणी घेतलेलं आहे आणि हे चांगल्यापैकी असं मळून घ्यायचं आपल्याला परत। एक असा याचा उंडा काढून घ्यायचा आहे, बाकीचं आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे। थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आहे। आता याच्या आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे।
ही आपली चपाती लाटून झालेली आहे, बघता तुम्ही. जास्त पातळ पण नाही आहे, जास्त जाड पण नाही आहे. आता आपण याची कटिंग करूया शंकरपाळीमध्ये. इथे मी कटर घेतला आहे, पिझ्झा कटर. अगदी छानपैकी निघतात, चिटकत नाही, तुटत जास्त. पटापट याची कटिंग होत असते आणि झटपट होतात. एकीकडे तुम्ही तेल गरम करू शकता आणि त्याच्यामध्ये एका साईडला टाकायचं आणि एका साईडला लाटून घ्यायचं. पटापट ते होतात. हे बघा, अशा प्रकारे आपला शंकरपाळ्या रेडी आहेत. इकडे तेल तापत ठेवलंय मी आणि तेल पण आपलं गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण सोडूया. बघा कसे टमटमीत फुगून वर येत आहेत. ह्या दिवाळीला नक्की ट्राय करा तुम्ही. गॅस जास्त फास्ट नाही ठेवायचा आहे, मीडियम ठेवायचा आपल्याला. मेथीचा एवढा छान सुगंध सुटलाय. आणि हे आता चांगले ब्राऊन झालेत, हे काढते मी.
ज्या ब्राऊन ब्राऊन दिसत आहेत त्या काढून टाका, नाहीतर ते चांगलं करपतात. तेल तापलं की ते पटापट पटापट होतात. आता बाकीच्याही पण मी अशाच तळून घेत आहे. इथे शंकरपाळ्या सगळ्या तळून झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.